नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सगळ्या त्या बायका मेंढरांच्या घरी येऊन आता त्या बायका भैरवीला धरतात. भैरवीला धरता क्षणी आता भैरवी डचकते, घाबरते. भैरवी म्हणते की काय करताय तुम्ही आणि सोडा मला. सारंग, तिलोत्तमा, अगं बघ ना गं, कुणीतरी मला सोडवा. पण आता त्या बायका काही ऐकायला तयारच नसतात आणि त्या बायकांनी भैरवीला आता जाम घट्ट पकडलेलं असतं. त्याच वेळेस आता दोन बायका समोरून येऊन आता त्यांच्या कडचे काळे आता भैरवीच्या तोंडाला लावू लागतात. भैरवी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते, पण भैरवीचे दोन्हीही हात धरलेले असतात आणि अखेर त्या बायका भैरवीच्या तोंडाला काळं लावून भैरवीच्या तोंडाला सगळीकडे काळं फासलेलं असतं आणि भैरवी ही खाली मान घालते आणि मोठ्याने ओरडते. आता भैरवीची ती अवस्था बघून सारंग, तिलोत्तमा, सावली, बबलू सगळेजण अवाक होतात. सगळ्यांना वाईट वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावरचा काळा रंग स्वतःच्या हाताने पुसत आता त्या हाताला काळा रंग लागलेला बघून भैरवी रडायला लागते. आता भैरवीची ती अवस्था बघून तिलोत्तमा त्या बायकांना म्हणते की शाब्बास, आजपर्यंत आम्ही जे करू शकलो नाही ते आज तुम्ही करून दाखवलं. आणि इकडे भैरवीने ओंजळीत धरून तिचा चेहरा झाकलेला असतो आणि या अशा बायकांना ही अशीच शिक्षा व्हायला पाहिजे असे बोट करत तिलोत्तमा भैरवीला बोलते. रडतच रागाने भैरवी तिलोत्तमाकडे बघते आणि म्हणते, तिलोत्तमा, अगं मी खूप मोठ्या मनाने तुझ्याकडे माफी मागायला आले होते. काळा चेहरा घेऊन भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तू हे जे माझ्यासोबत केलं ना, तो माझा हा अपमान मी कधीच विसरणार नाही. काळे हात तिलोत्तमाला दाखवत भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तू माझ्या हाताला काळं फासलंस ना, आणि आता हे काळं तुला तुझ्या आयुष्यात किती महाग पडणार आहे तिलोत्तमा, हे तू आता बघत राहा असे भैरवी बोलते. आणि तुझ्या सगळ्या आयुष्यात मी आता काळी सावली पसरवणार आहे तिलोत्तमा, असे आता भैरवी तिलोत्तमाला बोलते. आणि इकडे आता रागाने तिचा पदर झटकत भैरवी तान तान पाय आपटत तिथून बाहेर जाते, तर सगळ्या बायका भैरवी पाठीमागे जातात. इकडे आता सुमंत सोहमला म्हणतो की हे बघ सोहम, आता आपण आपलं काम सुरू करायला हवं. गाणी तयार आहेत ना? सोहम म्हणतो हो, गाणी तर तयारच आहेत. सोहम म्हणतो की तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण गाणी ऐकूयात का? सुमंत म्हणतो की हो चालेल ना. तर तेवढ्यात सोहमला फोन येतो आणि इकडे आता बबलूने सोहमला फोन केलेला असतो. बबलूचा आलेला फोन बघता सोहम म्हणतो, बबलू, अरे काय प्रॉब्लेम आहे, घरी सगळं ठीक आहे ना? तेव्हा आता बबलू म्हणतो की काय ठीक आहे सोहम दादा, तू घरी असायला हवा होतास. सोहम म्हणतो काय झालं? तर बबलू म्हणतो की काय झालं? सोहम म्हणतो घरी सगळं व्यवस्थित आहे ना? बबलू म्हणतो राडा झालाय घरी, राडा. सोहम म्हणतो काय झालं रे? बबलू म्हणतो मला तर असं वाटत होतं मी पिक्चर बघतोय की काय. सोहम म्हणतो की आयुष्यात तरी कधी सरळ सांगत जाणारे बबलू. आता बबलू म्हणतो तिथे तारा आहे का? सोहम ताराकडे बघतो आणि म्हणतो आहे ना, तारा आहे. तर बबलू म्हणतो की आता एक काम कर, फोन स्पीकरवर टाक, सगळ्यांनाच ऐकू दे. सोहम फोन स्पीकरवर टाकतो आणि आता बबलू सांगू लागतो की भैरवी माई घरी आल्या होत्या माफी मागायला त्या प्रकरणाबद्दल, आणि त्यांनी त्यासाठी रिक्वेस्टसुद्धा केली होती, हातसुद्धा जोडली होती, माफीसुद्धा मागितली होती. बबलू म्हणतो की पण सगळा माझंच उतरवला त्यांचा. तारा म्हणते म्हणजे नेमकं झालं तरी काय? आणि आता बबलू सांगू लागतो की बायका सगळे बायका सावली वहिनीला शोधत शोधत घरी आल्या होत्या, पण त्याच वेळेस भैरवी बाई तिथे दिसल्या आणि त्या बायका भैरवीकडे बघत एवढ्या चिडल्या ना, तर त्या बायकांनी भैरवीला काळं लावलं आणि सगळा माज उतरवला. सुमंत म्हणतो की एवढं सगळं होऊन भैरवीने ऐकलं का? बबलू म्हणतो ऐकलं का? त्या बायका एवढ्या चिडल्या होत्या, सगळ्या तोंडाला काळं फासलं त्यांच्या. आणि बबलू म्हणतो नुसतं काळच नाही फासलं, तर त्यांचा तो काळ्या चेहऱ्याचा व्हिडिओ अख्ख्या सोशल मीडियावर व्हायरल केला. आता सगळ्या जगासमोर माईची नाचक्की झाली. आता ताराला धक्का बसतो आणि लगेच बबलू म्हणतो बघा ना, फोन चालू करा आणि तो व्हिडिओ बघा. तारा लगेच तिचा फोन उघडते. आता त्यामध्ये भैरवीचा तो काळ्या चेहऱ्याचा व्हिडिओ बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आता सोहम, सुमंत, तारा सगळे तो व्हिडिओ बघतात. तो व्हिडिओ बघून आता सगळ्याचा थरथर काप होतो. तारा म्हणते काय चाललंय या मामाचं? हे सगळं ना या मामाला थांबवायला पाहिजे. सुमंत म्हणतो की हाच तर भैरवीचा प्रॉब्लेम आहे, कुठे आणि कधी थांबायचं हेच तर तिला कळत नाही. अहंकार माणसाला जाळून भस्मसात करतो, हे म्हणतात ना, भैरवीच्या बाबतीत सुद्धा अगदी तेच झालं असे आता सुमंत सांगतो. आता इकडे भैरवी रागारागाने घरी येते आणि जयंतीला बोलावते. जयंतीला बोलवता जयंती तिथे येते. आता भैरवी ही पाठमोरी उभी असते. भैरवीकडे बघत जयंती म्हणते की माई, असा कोणता डोंगर कोसळला, कोणतं संकट आलं की ताबडतोब तुम्ही या जयंतीची आठवण काढून जयंतीला बोलावलं?
जयंतीकडे तोंड करत काळं चेहरा दाखवत आता भैरवी म्हणते, बघितलं का माझ्यासोबत हे झालं जयंती, हे झालं. भैरवीचा तो चेहरा बघता जयंती जाम घाबरते. आता पटकन घाबरत जयंती तिच्या पदराने माईचं तोंड पुसू लागते आणि म्हणते, माई हे तुमच्यासोबत कोणी केलं आणि हे कसं झालं. रडत जयंती कडे बघत आता भैरवी ही सोप्यावर बसते आणि घडलेली हकीकत भैरवी सांगू लागते. भैरवी म्हणते, मी तिलोत्तमाच्या घरी गेले होते, माफी मागायला गेले होते आणि तिच्यासमोर मी हातही जोडले होते आणि तारासाठी मी तिथे गेले होते ग. मी तिला सांगितलं मला शिक्षा दे पण ताराला शिक्षा देऊ नकोस. आणि एवढी सगळी हात जोडून पाया पडून माफी मागितली तरी तिलोत्तमाने माझं ऐकलंच नाही आणि त्यांनी माझ्यासोबत हे असं केलं असे रडतच भैरवी जयंतीला सांगते. आणि भैरवी म्हणते की मला आता कशाचीच परवा राहिली नाही. जयंती जी पहिली भैरवी होती ना ती आता मेली. ती ऐकताच आता जयंती तोंडाला हा पदर लावते आणि आता भैरवी म्हणते की माझ्यावर ही जी वेळ आणली ना, मी एकटी काही मरणार नाही, अख्ख्या मेंदळे कुटुंबाला घेऊनच मरेन. आता इकडे सावलीला देखील वाईट वाटलेलं असतं आणि सावली बेडरूममध्ये येते. तेव्हा आता सारंग सावलीला समजावतो आणि म्हणतो की सावली, भैरवी माईला ना तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली. तिने तिचा गुन्हा कधी कबूल केला होता का? कधीच तिने तिचा स्वीकार केला नाही. आणि इकडे आता सावली म्हणते की यामध्ये आपला काहीच संबंध नाही, तरीसुद्धा या चुकीची शिक्षा आपल्यालासुद्धा मिळणार आहे सारंग सर. सावली म्हणते, विचार करा ना, जेव्हा माई आपल्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या पाठीमागे त्या बायकासुद्धा आल्या होत्या. आणि सावली म्हणते की मला वाटतंय की नक्कीच यामागे माईचा काहीतरी हात असेल. सारंग म्हणतो की स्वतःच्याच तोंडाला त्या स्वतः कसं काळं फासेल. सारंग म्हणतो त्या भैरवी स्वतःचा अपमान नाही करून घेणार सावली. सावली म्हणते त्यांना आपल्या विरुद्ध उभं राहायला निमित्त तर मिळालं पाहिजे आणि ते त्यांना मिळालं असावं. तेवढ्यात आता बबलू तिथे येतो आणि म्हणतो, सारंग दादा मी त्या बायकांची विचारपूस आणि चौकशी केली. त्या बायका वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमातून आल्या होत्या. संगीतकारातून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या बायका आल्या आणि विचारपूस केली असता भैरवी माईच्या कृत्याबद्दल त्यांनी हे केल्याचे असं मला कळतंय. सावली म्हणते की आता माईंना आपल्याला बोलायची संधीच मिळणार नाही. आणि इकडे आता बबलू म्हणतो की सारंग दादा मी एअरपोर्टला चाललोय बरं का, नील दादा येतोय. सारंग म्हणतो चल मी सुद्धा येतो. सारंगकडे बघत आता बबलू म्हणतो की नको नको दादा, त्याने मला एकट्यालाच बोलावलंय. आणि बबलू आता तिथून निघून जातो. आता इकडे तारा सोहमला सांगत असते की मारायला पाहिजे, त्या सारंगला मारायला पाहिजे. ज्या परिस्थिती सावलीसोबत त्या सारंगचं लग्न झालं ना, म्हणजे त्याच्यावरती ते लग्न लादलं गेलं होतं, तरीसुद्धा त्या परिस्थितीतून तो बाहेर निघाला, डगमगला नाही तो असा. त्यासाठी त्याने वेळ जाऊ दिला आणि हळूहळू का होईना त्याने सावलीला तिचा हक्क आणि अधिकार मिळवून दिलाच असे तारा सोहमला सांगते. आणि सावलीच्या पाठीमागे तो अगदी हक्काने उभा राहिला आणि सावलीला तिचा आवाज मिळवून देण्यासाठी सुद्धा सारंगचाच पुढाकार होता असे आता तारा बोलते. सोहम म्हणतो बरोबर आहे दादा, एकदम खंबीरपणे उभा राहिला. तारा म्हणते की तेच काम असतं नवऱ्याचं. तारा म्हणते एवढंच नाही तर कंपनीमध्ये सावलीला बोलावून बिझनेस कसा करायचा हे देखील त्याने सावलीला शिकवलं. तर आता सोहम म्हणतो की सावली वहिनीसुद्धा हे सगळं कामं अगदी निष्ठेने करायची. तारा म्हणते की सारंग फक्त सावलीला सपोर्ट करतो, तर सोहम म्हणतो की आहेच सारंग दादा तसा. सोहम म्हणतो की अगदी तो एकदमच म्हणजे त्याचा आदर्श घ्यावा असाच राहतो तो. तर आता तारा म्हणते हे बघ सोहम, माझ्या होला हो करू नकोस. आणि नंदीबाईला म्हणे नुसतं होला हो का करतोस. सोहम म्हणतो की आता हा नंदीबाईल कुठून आला मधून. तारा म्हणते माझं काय. तर सोहम उठून उभा राहत म्हणतो की तारा मी सुद्धा प्रयत्न करतो ना तुला घरात आणण्यासाठी. तेव्हा आता तारा म्हणते की हे बघ सोहम, असं काहीतरी कर की जेणेकरून मला मम्माना घरात घेण्यासाठी तयार होईल. सोहम म्हणतो ठीक आहे. तारा म्हणते हे बघ सोहम, तुला काहीतरी स्टँड घ्यायलाच हवा, नाही तर यापुढे मला भेटायला यायची गरजसुद्धा नाही. आता ते ऐकून सोहमला धक्का बसतो. आणि आता इकडे चंद्रकांतरावांचं पोट दुखत असते. तर तेवढ्यात आता सावली ही तिलोत्तमाकडे काढा देते आणि सारंगही तिथे येतो. तर आता सारंग म्हणतो कशी तब्येत. तर तिलोत्तमा म्हणते ठीक आहे आता. तर तेवढ्यात नील तिथे येतो. नीलला बघता क्षणी आता तिलोत्तमा पटकन नीलच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते की नील अरे बाळ कसा आहेस आणि पटपट सांग बरं मला आता तिथे काय झालं. तर सारंग म्हणतो की आई थांब ना, तेव्हा आत्ताच आला प्रवासातून, थकला असेल. तर तेवढ्यात सावली म्हणते की नील भाऊजी कसा झाला प्रवास. तर नीलचा चेहरा पडलेला असतो आणि नीलच्या चेहऱ्यावरती आता ते गंभीर स्वरूपाचे इम्प्रेशन बघून आता तिलोत्तमा सारंग टचकतात. तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते काय झालं, ऐश्वर्याच्या घरचे काय म्हणाले रे नील. तर आता नील म्हणतो काही नाही. सारंग म्हणतो तू काय सांगितलं. नील म्हणतो की जे घडलं ना ते मी त्यांना सांगितलं. तिलोत्तमा म्हणते की जे घडलंय ते सांगितलं म्हणजे नेमकं काय सांगितलंय. तर नील म्हणतो की हे बघ आई, मी आता थकलोय, मी थोडं झोपतो आणि नंतर येतो.
आता नील तिथून जाता क्षणी तिलोत्तमा म्हणते की हे काय, जे घडलं ते त्याने सांगितलं, पण काय घडलं त्या काय म्हणाल्या हे सांगायला नको का? सारंग म्हणतो हे बघ आई, तो थकलाय, तो नंतर सांगेन ना. तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, आजचे दिवस मी वाट बघन, पण उद्या मला कळायलाच हवं. आणि तिलोत्तमा तिथून जाता सावली म्हणते की मला काही नील सरांची अवस्था काही बरी वाटत नाही. सारंग म्हणतो हे बघ सावली, आजचा दिवस तू जाऊ दे. इकडे आता जयंती ही भैरवीच्या चेहऱ्यावरचं सगळं काळं पुसून काढते. विचार करत भैरवी म्हणते जयंती काहीतरी चुकतंय. जयंती म्हणते की तुमचं कधी काही चुकेल का हो माई, काय बोलताय तुम्ही? भैरवी म्हणते की आता मला नशिबाला दोष देत बसायचं नाही, मला आता झालेल्या चुका सुधारायच्यात. आता भैरवी म्हणते की ऐश्वर्याला त्या घरातून हाकलून देण्याचा माझा निर्णय चुकलाच. जयंती म्हणते मी तुम्हाला सांगतच होते. आणि जयंती म्हणते मी सांगत होते त्या पांढऱ्या पालीला तिथेच ठेवा, तिला तिथून हाकलू नका, ती काही कामाची नाही अशी तुम्ही म्हणालात, पण काहीतरी कामाची होतीच ती. भैरवी म्हणते हे बघ जे झालंय ते झालंय आता, पण आता ही चूक तू सुधारायची जयंती. जयंती डचकते आणि म्हणते की मी काय करायचं माई? भैरवी म्हणते जयंती आता यापुढे जे काही करायचे ते तुला करावं लागणार आहे बरं का, आणि तू त्या सावलीची वहिनी आहे, तुला ती अशी नाही डावलू शकणार जयंती. आता भैरवी म्हणते की सावलीच्या संपर्कात राहून तू मेंढळ्यांच्या घरची अशी एखादी गोष्ट शोधून काढायची की पुढे जाऊन ती आपल्यासाठी शस्त्र बनेन. जयंती म्हणते की बघते मी प्रयत्न करून. तर भैरवी म्हणते की प्रयत्न करून नाही पाहिजे, मला परिणाम पाहिजे. जयंती म्हणते यातून काही ना काही परिणाम मिळतीलच ना. इकडे आता तिलोत्तमा ही चंद्रकांतरावांना काढा आणून देते आणि म्हणते की नील आलाय. तर चंद्रकांतराव म्हणतात अरे वा, काय खबर बात आहे तिकडची आणि कसा झाला त्याचा प्रवास? तिलोत्तमा म्हणते की अहो तो शांत शांत आहे, फार काही बोलत नाही येतो. तिलोत्तमा म्हणते की मला ना आता त्याची शंका वाटायला लागली, म्हणजे तो आता जरा जसा विचित्रपणेच वागतोय, काही बोलत नाही, आणि मला वाटतंय त्याला काहीतरी सांगायचंय पण तो सांगत नाही. आता इकडे सावली ही सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग सर हे बघा, बबलू दादासुद्धा घरी आहे, नील दादासुद्धा आलेत, आणि मला असं वाटतंय की तुमच्यावर कामाचा प्रेशर आहे आणि मी कंपनीत ऑफिसला यायला पाहिजे. सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो सावली तुला दुसरं काहीतरी सांगायचं आहे. सावली म्हणते की दुसरं काही नाही सांगायचं मला, मी नील भाऊजींबद्दल विचार करते, कारण नील भाऊजींचा संसार मोडलाय आणि त्याचा मी विचार करते. सारंग म्हणतो की नीलचा संसार तर कधीच मोडला होता, फक्त आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय बस. सावली म्हणते की मला का कुणास ठाऊक असं वाटतं आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे सारंग सर. सारंग म्हणतो त्याच्या संसाराबद्दल त्यानेच बोललं पाहिजे सावली. सारंग म्हणतो आपण होऊन जायला नको, तो बरोबर त्याच्या मनातलं सगळं काही आपल्याला सांगेन सावली. सावली म्हणते की मला वाटतंय आपण पुढाकार घ्यायला हवा, कारण आता नील भाऊजींना आधाराची गरज आहे सारंग सर. आणि जर सारंग म्हणतो की त्याला यामध्ये इंटरेस्ट नसेल तर? सारंग म्हणतो की नक्की त्याने त्याच्या मनात दुसरं काही ठरवलं असेल तर? सावली म्हणते नाही नाही, नक्कीच त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे, आपण त्यांच्याकडे जायला हवं सारंग सर. तर सारंग म्हणतो ठीक आहे सावली, मग आपण जाऊ आणि नील सोबत बोलूयात. इकडे आता नील हा त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असताना सावली आणि सारंग आता नीलकडे येतात. नीलच्या चेहऱ्याकडे बघत सारंग म्हणतो हे बघ नील, तू आत्तापर्यंत मुलाचे कर्तव्य पूर्ण केले, नवऱ्याचे कर्तव्य पूर्ण केले, आणि एका नवऱ्याचे जेवढे कर्तव्य होते ते सगळे तू अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केले. तेव्हा तू ऐश्वर्याला तिकडे नेऊन घातलं, आणि ऐश्वर्याला तिकडं घेऊन गेल्यानंतर तिकडे काय काय घडलं मला सांग बरं. तर नील आता सारंगकडे बघतो, आणि त्यानंतर इकडे आता ताराच्या घरून सोहम हा घरी येतो. तर तिलोत्तमा सोहमला बघते आणि म्हणते कुठे गेला होता? तेव्हा लगेच आता सोहम म्हणतो की ताराकडे. रागाने तिलोत्तमा म्हणते हे बघ, त्या घरचा आणि त्या ताराचा आपला काही आता संबंध नाही, तू तिथे जायचं नाही, आणि हा माझा तुला आदेश आहे असं समज. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की कळलं ना, हा माझा शब्द आहे, परत तिकडे जायचं नाही. तर सोहमला राग येतो आणि सोहम तिलोत्तमाला म्हणतो की मी एकदा तिकडे गेलो तर तुला एवढा राग आला, तर आता मी कायमचं तिकडे राहायला जाणार आहे. आणि सोहम रागाने वर निघून जातो. ते ऐकताच आता इकडे तिलोत्तमाला धक्का बसतो आणि सावली डचकते. तर आता सोहमच्या या निर्णयाने आता जर सोहम हा कपड्यांची बॅग घेऊन आता ताराच्या घरी जायला निघताच इकडे आता तिलोत्तमा तिचा निर्णय बदलणार का? आणि आता सोहमसाठी तिलोत्तमा ही ताराला पुन्हा कशी घरात आणणार? तर इकडे ऐश्वर्याला अमेरिकेत सोडून आल्यानंतर आता तिकडचे भयानक सत्य नील आता कसा सारंगला सांगतो, आणि नील आता सारंगला ऐश्वर्याचे भयानक सत्य सांगताच आता इकडे कसा धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब